अहमदनगरमधल्या शेवगावमध्ये आज बंद पुकारण्यात आलाय। काल झालेल्या माजी सैनिकाच्या संपूर्ण कुटुंबाच्या हत्येच्या निषेधार्थ शेवगावमध्ये बंद पाळण्यात येतोय। पालकमंत्री राम शिंदे यांनी हरवणे कुटुंबियांच्या नातेवाईकांची भेट घेतली। शेवगाव तालुक्यातल्या विद्यानगर परिसरात राहणाऱ्या हरवणे कुटुंबाची काल निर्घृण हत्या करण्यात आली होती। संपूर्ण कुटुंबाची हत्या कुणी केली, का केली या संदर्भात सध्या पोलीस तपास सुरू आहे। एका कुटुंबातली 4 व्यक्ती अशा पद्धतीने अंत होणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे। गावकऱ्यांनी अतिशय संयम पाळलेला आहे। आज गाव बंद ठेवलेलं आहे। तातडीने भेट दिलेली आहे। कलेक्टर एसपींना देखील बोलले। फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे सगळे आपण एव्हिडन्सेस देखील गोळा केले। लातूरमधल्या श्यामनगर भागात रात्री आणखी एका अनधिकृत कॉल सेंटरवर लातूर एटीएसनं धाड टाकली आहे। या धाडीत पोलिसांनी 38 सिम कार्ड आणि एक गेटवे मशीन ताब्यात घेतलंय। या प्रकरणी लातूर पोलिसांनी हैदराबादमधल्या कुलबाग परिसरातून दोघांना अटक केलेली आहे। अशाच प्रकारच्या 2 अनधिकृत कॉल सेंटरवर शनिवारी एटीएसने धाड टाकलेली होती। पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे। 2 दिवसांआधी उरळी कांचनमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती। मात्र हा बनाव असल्याचं आता समोर आलेलं आहे। वैयक्तिक भांडणातून दोघांनी एका महिलेला हाताशी धरून हा बनाव रचलेला होता। शुक्रवारी रात्री जेजुरी मार्गावर एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली। नारायण गव्हाण परिसरातल्या दादा गव्हाण आणि संदीप जगदाळे या गुंडांनी पूर्ववैमनस्यातून हा कट रचला होता। या दोघांना अटक करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या पिंपरी सेकम निंभोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। जिल्ह्यातल्या फेकरी टोल नाक्यावर ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 6 वर वाहतूक ठप्प केलेली आहे। राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वर जैन यांच्या आरएल ग्रुपने कर्जाची परतफेड न केल्यामुळे स्टेट बँकेनं कंपनीने तारण ठेवलेल्या विविध मालमत्तांवर प्रतिकात्मक ताबा घेतलाय। त्यामुळे आता बँकेनं ताबा घेतलेल्या मालमत्ता कंपनीला परस्पर विकता येणार नाहीयेत। बँकेच्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या मुलचेरा तालुक्यातल्या कांचनपूर इथे रात्री एका महिलेशी दुष्कर्म करण्याच्या प्रयत्नातून 3 वर्षाच्या बाळाचा जीव गेल्याची घटना घडली आहे। बाळाची आई सुद्धा गंभीर जखमी झाली आहे। काल रात्री महिला घरात एकटी असल्याचं बघून आरोपी संजू सरकारने या महिलेसोबत दुष्कर्म करायचा प्रयत्न केला होता। घोडबंदर रस्त्यावर भिवंडी बायपासकडे जाणाऱ्या रस्त्यावर माजिवडा इथल्या पुलावर कंटेनर उलटला। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे ठाण्याहून भिवंडीकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झालेली होती। 11वीची ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना मुंबई विद्यापीठाची वेबसाईट वारंवार हँग होतीये। तसंच वेबसाईटवर कॉलेजेसची नावं दिसत नाहीयेत। विद्यार्थ्यांनी त्यांचे कला क्रीडामध्ये मिळवलेले गुण टाकल्यावर ते गुणही सिस्टीममध्ये अपडेट होत नाहीयेत अशी तक्रार समोर येतेय। केंद्र सरकार 67,000 पेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड तपासणार आहे। यामध्ये IAS आणि IPS अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। कोणत्या अधिकाऱ्यांनी किती काम केलं, कामं निकाली काढण्यात आपली गुणवत्ता कशी पणाला लावली या सगळ्याचा आढावा केंद्र सरकारतर्फे घेतला जाईल। 26/11 हल्ल्याची साक्षीदार आणि 114 वर्ष जुनी ताजमहाल पॅलेस या कुलाबा परिसरातल्या इमारतीला अधिकृतरित्या ट्रेडमार्क मिळालाय। भारतात ट्रेडमार्क मिळवणारी ती पहिली इमारत ठरली आहे। ही इमारत म्हणजे गेटवे ऑफ इंडिया परिसराची आणि संपूर्ण मुंबईची शान मानली जाते। इतर देशांच्या तुलनेत भारतीयांचा अत्यंत कमी पैसा स्विस बँकेत असल्याचा दावा स्वित्झर्लंडमधल्या प्रायव्हेट बँकर्सच्या एका ग्रुपने केलेला आहे। भारतातला बहुतांश काळा पैसा हा स्विस बँकेत जमा असल्याचा दावा केला जातो, पण त्या दाव्याला या ग्रुपने फेटाळून लावलाय। भारतापेक्षा स्विस बँकेत सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या देशांचा पैसा अधिक आहे। ताजे आकडे पाहिले तर भारतीयांचे जवळपास 8,392 कोटी रुपये असल्याचं कळतंय। अर्थात या बँकेत इतर देशांचा किती पैसा आहे याची आकडेवारी मात्र मिळालेली नाहीये। भारतीय संघाने वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनलच्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवून टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या मानहानीचं दुःख थोडं हलकं केलं। भारतीय हॉकीपटू या सामन्यात काळी फीत लावून सहभागी झाले होते। हे विशेष। शहीद जवानांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी भारतीय हॉकीपटूंनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात काळी फीत लावून खेळणं खूपच महत्त्वाचं ठरलेलं आहे। दरम्यान पाकिस्तानवर मिळवलेला विजय हा या स्पर्धेतला भारताचा सलग 3रा विजय ठरलाय। या आधीच्या सामन्यांमध्ये भारताने स्कॉटलंडचा 4-1 आणि कॅनडाचा 3-0 असा धुव्वा उडवला होता। भारत आणि पाकिस्तानच्या पराभवावर बोलताना खेळ सर्वांना समान पातळीवर आणून ठेवतो अशी प्रतिक्रिया टेनिस स्टार सानिया मिर्झाने दिली आहे। दुसरीकडे क्रिकेटमध्ये जरी भारताचा पराभव झाला असला तरी हॉकीमध्ये मात्र आम्ही जिंकलोच अशा शब्दात भारतीय हॉकी संघाचं सानियाने अभिनंदन केलंय।
मोदींचे गुरुजी आणि रामकृष्ण मठचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांचं निधन झालंय। स्वामी आत्मस्थानंद बऱ्याच महिन्यांपासून आजारी होते। अखेर काल संध्याकाळी कोलकात्यातल्या रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली। स्वामी आत्मस्थानंदांच्या मृत्यूची बातमी कळताच सर्व अनुयायांनी रामकृष्ण मठाच्या मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी केली। पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून स्वामींना श्रद्धांजली वाहिली आहे। लंडनमध्ये एका चालकानं अनेक जणांना उडवलंय, यातले काही जण गंभीर जखमी झालेत। फिरबर्सी पार्कमध्ये ही घटना घडलेली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली। एकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे, तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। हा दहशतवादी हल्ला असल्याचं पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटलेलं आहे।